नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये तुमचे स्वागत करत आहे. आपणासाठी एक महत्त्वपूर्ण आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे. तर चला आपला जास्त वेळ वाया न जाता आजच्या आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करूया. मित्रांनो, आजची आनंदाची बातमी आहे तर आनंदाची मोठी बातमी. शिक्षकांची BLO कामे रद्द, जिल्हाधिकारी आदेश. आजचे मोठे अपडेट, या संदर्भामध्ये सविस्तर माहिती पहा. नमस्कार मित्रांनो, ऍक्टिव्ह एज्युकेशन मध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. राज्यातील लाखो शिक्षकांसाठी आजची सर्वात मोठी आनंदाची बातमी घेऊन आलोय. निवडणूक आयोगाच्या SIR जनगणनेच्या कामासाठी BLO म्हणजे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांना सहाय्यक म्हणून मोठ्या प्रमाणात शिक्षकांची नियुक्ती झाली होती. त्यामुळे शाळेत विद्यार्थ्यांचे नुकसान होत होते. ही बाब लक्षात घेऊन धाराशिवचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी अत्यंत महत्त्वाचा आदेश काढला आहे. शिक्षक संवर्गातील किंवा प्रवर्गातील कर्मचाऱ्यांना BLO सहाय्यक कामे म्हणून केलेली नियुक्ती तत्काळ त्यांनी रद्द केली आणि असे स्पष्ट आदेश दिले. चला तर पाहूया त्यांनी काय आदेश दिले. मित्रांनो, शिक्षकांना शाळाबाह्य कामातून मुक्त करा ही मागणी अनेक वर्षापासून होती. आज धाराशिव जिल्ह्यामधून मोठा निर्णय समोर आला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार SIR अंतर्गत सुरू असलेल्या जनगणनेच्या कामासाठी BLO म्हणून सहाय्यक कामासाठी मोठ्या प्रमाणात शिक्षकांची नियुक्ती झाली आहे. यामुळे या वर्गात विद्यार्थ्यांचे नुकसान पाहायला मिळत आहे किंवा विद्यार्थ्यांना शिकवायला शिक्षक नसल्याचे मुळे शिक्षक हे वर्गात नसतात, त्यामुळे ते BLOच्या कामात असतात आणि BLOच्या कामात असल्यामुळे विद्यार्थ्यांना शिकवायला शिक्षक नसल्यामुळे शिक्षणाचे नुकसान होत आहे. ही बाब गांभीर्याने घेत धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी चारही विधानसभा मतदारसंघातील शिक्षकांची BLO साठी नियुक्ती झालेली सहाय्यक नियुक्त्या तत्काळ रद्द करण्याचे आदेश दिले. जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट आदेश दिले की BLO सहाय्यक म्हणून शिक्षक नेमू नका. त्याऐवजी ग्रामीण भागातील ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, पोलीस पाटील, महसूल सेवक, अंगणवाडी सेवक, मीटर महावितरणचे मीटर रीडिंग घेणारे, पोस्टमन, गावाचे स्थानिक माहिती असलेले इतर शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांना नेमा. शिक्षक शाळेतच राहतील, विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाहीत. शिक्षकांना निवडणुकीच्या कामासाठी पाठवल्याने शाळा ओस पडत आहे. त्याकरता विधानसभेत हा प्रश्न उपस्थित झाला होता आणि शासनाने मार्ग काढू असे सांगितले होते. धाराशिव जिल्ह्यातील शिक्षकांना आता BLO कामातून मुक्तता झाली आहे. पण हा प्रश्न फक्त एका धाराशिवचाच आहे का? संपूर्ण राज्यभर शिक्षकांना BLOची कामे दिली आहेत. हा निर्णय इतर 35 जिल्ह्यांसाठी लागू आहे का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर मित्रांनो, धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या आदेशामुळे जिल्ह्यातील हजारो शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे वर्गात शिक्षक नसल्याचे विद्यार्थ्यांचे नुकसान आता थांबले आहेत. हा निर्णय फक्त एका जिल्ह्यापुरता मर्यादित राहू नये, संपूर्ण महाराष्ट्रात लागू व्हावी अशी अपेक्षा आहे. तुमच्या जिल्ह्यात अजूनही शिक्षकांना BLOची कामे दिली आहेत का? कॉमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ सर्व शिक्षक बांधवांपर्यंत शेअर करा. अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबा. पुढील माहितीसह नवीन बातमीत आपण भेटूया. करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलने आपल्या माहितीस्तव हा व्हिडिओ व्हायरल केला आहे. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.